श्री हरिविजय कथासार अध्याय 6. श्रोते हो, या अध्यायात आपण पाहणार आहोत श्रीकृष्णांचा हट्ट, गोरसाच्या चोऱ्या आणि गोपींची गाऱ्हाणी. भगवान कृष्णांचे वय वाढत होते आणि वयाबरोबर खोड्याही त्यांच्या वाढत होत्या. एके दिवशी सूर्य उगवताना कृष्णांनी पाहिला. त्यांनी आईला सांगितले की तो बघ, तांबडा चेंडू आकाशात दिसतोय, तो मला खेळायला आणून दे. यशोदेला हसू आले. ते पाहून कृष्णांनी जमिनीवर लोळण घेतले व ते हट्ट करू लागले. यशोदेने कृष्णांना कडेवर घेतले. दुसरे काय देऊ असे म्हणून ते त्यांना समजावू लागली. मग भगवान कृष्ण म्हणाले की रांजणात चंद्र दिसतो ना, तो तरी मला काढून दे. अशक्य गोष्टी कशा रे मागतोस? यशोदा रागावून म्हणाली. श्रीकृष्ण म्हणाले, जे डेऱ्यामध्ये घुमते ते दे. रवी, डेरा, लोणी ते हे हवे का? यशोदेने विचारले. श्रीकृष्ण म्हणाले की डेऱ्यात जो आवाज येतोय तो मला काढून दे. यशोदा म्हणाली, बाळा, ता घुसळण्याचा आवाज कसा काढून देता येईल? कृष्ण म्हणाले की आई, तू सारखी इकडे तिकडे जातेस, मला घेत नाहीस. निदान तुझी सावली तरी ठेवून जा. वाऱ्याची झुळूक तरी मला काढून दे. रत्नाची चमक माझ्या हातात आणून दे. त्यावर यशोदा म्हणे, तुला गप्प बसायचे नाही ना, तर मग तुला बागुलबोवा देते. भगवान कृष्ण विचारतात की बागुलबोवा तो कसा असतो? तो विक्राळ असतो, 5 तोंडे असतात, डोक्यावर भरपूर जटा असतात, गळ्यात सापचे कवट्यांच्या माळा, सगळ्या अंगाला राख फासलेली, चंदामामा डोक्यावर बसलेला, कपाळावरती 3रा डोळा, सगळेच भयंकर व आश्चर्यचकित. बोल आता, तुला देऊ का? कृष्ण म्हणाले, आई, तो कोठे आहे ते मला दाखव तरी. आईने विचार केला, साक्षात शंकरांचे आपण वर्णन केले, त्यांचे दर्शन कसे घडणार? यशोदा म्हणाली, ते काळोख्या खोलीत असतात, तुला भीती वाटेल. कृष्ण म्हणाले, चल मग मला आत्ता दाखव, मला मुळीच भीती वाटत नाही. यशोदेने त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना अंधाऱ्या खोलीत नेले. तो काय आश्चर्य, अंधकार नष्ट झाला. त्यांना प्रकाशात सर्वत्र श्रीकृष्णांचेच रूपच दिसू लागले. कृष्ण आणि बलराम यांचे बरेचसे मित्र झाले. रोज एकत्र येऊन ते अनेक प्रकारचे खेळ खेळत होते. चेंडू, चक्रे, विटीदांडू, शिवाशिवी वगैरे खेळात ते रममान होत. एके दिवशी कृष्ण आपल्या मित्रांना घेऊन गवळणींच्या घरात शिरले. चोरून दही, लोणी खाल्ले. तेथून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करून तेथेही दह्या दुधाच्या चोरी केली. गोपाळ बलवान बनावेत आणि गवळणींनी मथुरेस गोरस विकू नये, हा भगवान कृष्णांचा उद्देश होता. पण गोपीला पाणी आणण्यासाठी यमुना नदीवर जायचे होते. ती बाहेर पडल्यावर कृष्ण तिच्या घरात शिरले. लोणी शोधून खाऊ लागले. एवढ्यात गोपी बाहेरून आली. पाहते तो भगवान कृष्ण लोणी खाऊ लागले होते. गोपी म्हणाले, अरे चोरा, इथे लोणी खात बसलास काय? कृष्ण म्हणाला, मी नाही चोर, तूच चोरटी आहेस. माझे मी लोणी खातो, मला कशाला हवे तुझे लोणी? गोपी म्हणाले, अरे वा, माझ्या घरात शिरून माझे लोणी खाऊन वर मलाच चोर म्हणतो. गोपीचे उद्गार ऐकून कृष्ण क्षणभर शांत बसले आणि म्हणाले की हे घर नक्की तुझेच आहे का? हा देह तरी तुझा आहे का? थोडा विचार कर. गोपी क्षणभर विचार करू लागली. तेव्हा तिला सारे मृगजळाप्रमाणे वाटू लागले. तिची भावसमाधी लागली. ते पाहून कृष्णाने आणखी एक लोण्याचा गोळा खाल्ला आणि ते बाहेर पडणार इतक्यात गोपी जागी होऊन म्हणाली, कृष्णा, हे घर माझे नाही तर आहे तरी कोणाचे? कृष्ण म्हणाला, हे घर माझेच आहे. सर्व घरे माझीच आहेत. सर्व सृष्टीत मीच भरून राहिलो आहे. गोपी म्हणते, तू सर्व जगाचा राजा आहेस, तर मग इथे लोणी कशाला खातोस? कृष्ण म्हणाले की आतमध्ये मुंग्या आहेत, त्या मी वेचत होतो. असे म्हणून तेथून ते बाहेर पळून गेले. अशा प्रकारे अनेक गोपींच्या घरी जाऊन कृष्ण सर्वांना त्रास देत होते. दह्या दुधाची चोरी करून त्यांना उलटी सुलटी उत्तरे देऊन निरुत्तर करत होते आणि घरातून पळून जात होते. गोपी रोज यशोदेच्या घरी येत होत्या व कृष्णांच्या खोड्या सांगत होत्या. कृष्णांचे सावळे रूप पाहून त्यांचा राग शांत होत होता. कृष्ण यशोदेच्या पाठीमागे लपून बसत असे आणि सांगे, या उगीच माझ्यावर आळ घेत आहेत, ह्याच मला छळतात. मी लोणी नको म्हटले तरी ह्याच मला देतात. मी तोंड बंद केले तर माझ्या मुखाला लावतात आणि वर मलाच चोर म्हणतात. तूच यांना शिक्षा कराई. कृष्णांचे ते बोलणे ऐकून गोपी हसत हसत घरी जात होत्या. एके दिवशी कृष्ण एका घरात शिरले. तिथे शिंके उंचीवर होते. त्यांनी पाटावर पाठ ठेवले. एका सोबत्याला त्यावर उभे केले व आपण त्याच्या पाठीवर चढले तरी त्यांचा हात पोहोचेना. मग त्यांनी हातात रवी घेऊन चरवी फोडली. दूध सांडू लागले. आ करून ते दूध पिऊ लागले. ओंजळी भरून मित्रांना दूध देऊ लागले. एवढ्यात गोपी जागी झाली. सर्व गोपाळ घाबरून पळून गेले. गोपीने श्रीकृष्णास पकडले. ती त्याला म्हणाली, थांब, आता तुला यशोदेकडे नेते. तू आता चोरी केलीस ना, उत्तर दे. कृष्ण काही उत्तर देत नव्हते. चेहऱ्यावर मिश्किल भाव होता. सांग, चरवी कोणी फोडली? कृष्णाने तोंड उघडले आणि तोंडात दुधाची चूळ धरून ठेवली होती. ती तिच्या दोन्ही डोळ्यात पटकन मारली. गोपी डोळे चोळू लागली. तेवढ्यात कृष्ण बाहेर पळून गेले. कृष्ण एका घरात गेले. वासरे अंगणात बांधली होती. त्यांना ते कुरवाळू लागले. गोपींना विचारू लागले, कोणत्या गायीचे कोणते वासरू आहे? गोपी त्यांना समजावून सांगू लागल्या.
काहीतरी कामानिमित्त ती घरात गेली. तेवढ्यात कृष्णाने वासरांची दावी सोडली व त्यांना पिटाळून लावले. मग ते पळत पळत घरात गेले आणि गोपीस म्हणाले, तुमची वासरे दावे तोडून पळाली. लवकर जा आणि त्यांचा शोध घ्या, नाहीतर ती सापडणार नाहीत. गोपी वासरांच्या मागे धावली. कृष्णांनी घरातील लोणी शोधून खाऊन टाकले आणि मडकी फोडून टाकली. गोपी वासरांना घेऊन घरी आली. त्यावेळी कृष्णांची चोरी तिला समजली. ती कृष्णास म्हणाली की मी आता तुला कोंडून ठेवणार. कृष्ण म्हणाले, मला सजा दे, पण प्रारंभी वासरे बांधून ठेव, नाहीतर पुन्हा पळून जातील. गोपी भराभरा वासरे बांधू लागली आणि घरात कृष्णांना शोधू लागली. तोपर्यंत कृष्ण दुसऱ्या घरात पोहोचले होते. दुसऱ्या घरात सून एकटीच गसली होती. कृष्णांनी लोणी मागितले. ती म्हणाली, सासू मलाच लोणी देत नाही तर तुला कुठले देणार. कृष्ण म्हणाले, तुझी सासू येऊ लागली आहे. सून गडबडीने उठून पाहू लागली. तेवढ्यात कृष्ण घरात शिरले. त्याने सासूने सांभाळून ठेवलेले व्यवस्थित अडकवून ठेवलेले लोणी खाल्ले आणि छोटासा लोण्याचा गोळा घेऊन ते बाहेर पडले आणि तो गोळा सुनेच्या तोंडास लावला. सून घाबरून तोंडाची लोणी पुसू लागली. तेवढ्यात सासू आली. माझे लोणी चोरून खातेस का, म्हणून तिच्यावर रागावली. सुनेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. सासूने बाहेर उभा राहिलेला कृष्ण पाहिला. सासूने कृष्णास विचारले, खरे काय घडले ते सांग. कृष्ण म्हणाला, तुम्ही सुनेस लोणी देत नाही म्हणून तुम्ही बाहेर गेल्यावर तिने लोणी खाल्ले. तेवढ्यात मी येथे आलो आणि मी चोर बरोबर पकडला, पण मलाही एक लोण्याचा गोळा देऊन तिने गप्प बसवले. माझ्या सासूस सांगू नका असे तिने मला सांगितले, तरीही मी तुम्हाला सांगत आहे. हे ऐकून सासूचा पार आणखीनच वाढला. एके दिवशी कृष्ण एका गोपीच्या घरी गेले आणि शिंके व मडके शेजारच्या गोपीच्या घरी नेऊन बांधून ठेवले. कृष्ण अंगणात उभे होते. ते गोपीस म्हणाले, मला थोडे लोणी देता का. गोपी आत जाऊन पाहते तो शिंक मडके काहीच नाही. ती घाबरून बाहेर आली आणि कृष्णाने सांगितले, तुमच्या शेजारीनबाईने तुमच्या घरातील चोरी केली आहे, तुम्ही तेथे जाऊन पहा. गोपी शेजारणीच्या घरी गेली. पाहते तो आपली शिंकी मडकी तिला तिथे दिसली. ती शेजारणीशी भांडू लागली. आपली शिंकी मडकी तिने परत घेतली आणि शेजारणीला म्हणाली, आजपर्यंत मला वाटत होते की कृष्ण चोरी करतो, पण मला आता कळाले की कृष्ण चोर नसून शेजारीनच चोर आहे. कृष्ण आणि गोपाळ नेहमी चोऱ्या करीत होते. त्यामुळे एका गोपीने दही, दूध, तूप सर्व कपाटात ठेवले आणि कपाटाला कुलूप लावले. श्रीकृष्ण रात्रीच्या वेळी चोरी करावयास आले तर शिंक्यावर काहीच नाही. त्यांनी ओळखले की कुलपात सर्व काही ठेवलेले आहे. कुलूप फोडून त्यांनी दही, दूध, तूप काढले व सगळ्या गोपाळांना खायला दिले. कृष्णांनी बाहेरून विंचू आणून मडक्यात बांधून ठेवले. ते मडके कपाटात ठेवून पुन्हा कपाटाला कुलूप लावले. दुसरे दिवशी गवळण उठली आणि दही दूध घेऊन मथुरेच्या बाजारात गेली. गिरायकाने विचारले, तुमचे दही दूध पाहूया. गोपीने मडक्याचे कापड सोडले तर त्यावेळी त्या कपड्यातून विंचू बाहेर येऊ लागले. साऱ्या बाजारात आरडाओरडा झाला. गोपीने ओळखले की आपण कृष्णास दही दूध दिले नाही, म्हणून त्याने हा डाव केला. गाडग्यातून बाहेर पडलेले काही विंचू गवळणीला डसले. त्यामुळे ती मूर्छा येऊन खाली पडली. आजूबाजूचे लोक जमा झाले तेव्हा त्यांनाही विंचू चावू लागले. गोपीच्या मैत्रिणी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू लागल्या. बेशुद्ध पडलेली गवळण काही केल्या उठेना. एवढ्यात कृष्ण हातामध्ये विंचू घेऊन पळत पळत तेथे आले. मूर्छित पडलेल्या गवळणीला कृष्णांनी उठवले. तिला विंचवाच्या वेदना अजून सहन होत नव्हत्या. कृष्ण म्हणाले, आम्हा गोपाळांना दही दूध भरपूर देईल असे मोठ्याने म्हण, तर तुझ्या वेदना कमी होतील. त्याप्रमाणे गोपीने मोठ्याने म्हटले आणि तिच्या वेदना नाहीशा झाल्या. अशा प्रकारे श्रोतेहो, कृष्ण अनेक प्रकारच्या खोड्या करत होते. खोड्या करताना त्या कृष्णांना पाहत होत्या, पण त्यांचे मन तृप्त होत नव्हते. त्यामुळे पुन्हा यशोदेकडे जाऊन खोड्या सांगण्याचे निमित्त करून त्या डोळे भरून कृष्णांना पाहत होत्या. त्या यशोदेला खोड्या सांगत होत्या, पण आतून त्यांना वाटत होते की कृष्ण आपल्या घरी येऊ दे, दह्या दुधाची चोरी करू दे, त्यामुळे आपण त्यांचे मनोहर रूप पाहायला मिळेल. गोपींना कृष्णाशिवाय चैन पडत नव्हती, म्हणून त्या सतत कृष्णांच्या मागे लागल्या होत्या. कृष्णांनी घरात चोरी नाही केली तरी त्या यशोदेकडे कृष्णाला पाहण्याच्या निमित्ताने येत होत्या आणि कृष्णाच्या खोड्या सांगत होत्या आणि त्यांचा तो खोटा राग पाहून यशोदेला आश्चर्य वाटत होते. अशा प्रकारे नाना प्रकारच्या खोड्या कृष्ण व गोपाळ करीत होते. गोपींना त्रास होत होता, परंतु कृष्णांच्या नावाचा त्या अंतःकरणापासून जप करीत होत्या आणि त्यांचा सारा राग नाहीसा होत होता. अशा प्रकारे श्रोते हो, श्री हरिविजय कथासार अध्याय 6 इथे समाप्त झाला आहे.